वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत विल मीन्स मृत्यूपत्र बदलता येते का. तर या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण मृत्यूपत्र बदलता येते का. तर होय, एकदा केलेले मृत्यूपत्र तुम्ही बदलू शकता किंवा त्यामध्ये अमेंडमेंट म्हणजे दुरुस्त्या किंवा सुधारणाही करता येतात. तर मालमत्तेची खरेदी विक्री, लग्न किंवा घटस्फोट, मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेल्या व्यक्तींचा मृत्यू, मुलांचा किंवा नातवंडाचा जन्म इत्यादी यासारख्या अनेक कारणांमुळे मृत्यूपत्र बदलण्याची गरज पडते. आता मृत्यूपत्र बदलण्याची प्रक्रिया अगदी सहज, सोपी, शक्य आहे. पहिले मृत्यूपत्र रद्द करून दुसरे मृत्यूपत्र करता येते किंवा मृत्यूपत्राला नवीन पुरवणी म्हणजेच कोडिसील कधीही जोडता येते. आता कोडिसील जोडतानाही मृत्यूपत्राप्रमाणे साक्षीदारांसमोर सही करावी लागते. तसंच त्यावर साक्षीदारांची सही, तारीख, वाद, वेळ व स्थळाचा उल्लेख असणे ही सर्व गोष्टी आवश्यक आहेत. आता एकापेक्षा अधिक इच्छापत्र एकाच वेळी अस्तित्वात असतील तर तारखेनुसार आणि वेळेनुसार ज्या इच्छापत्रावर म्हणजेच ज्या मृत्यूपत्रावर शेवटी स्वाक्षरी केली गेली असेल तेच ग्राह्य मीन्स व्हॅलिड मानले जाते. आता मात्र नवीन मृत्यूपत्र तयार करताना अथवा कोडिसील जोडताना व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वस्थ व सक्षम, सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा कोडिसील म्हणजे पुरवणी मृत्यूपत्र किंवा नवीन मृत्यूपत्र ग्राह्य धरले जात नाही. तर फ्रेंड्स, ही होती मृत्यूपत्र बदलता येते काय याबद्दल माहिती. थँक्यू.